गुड मॉर्निंग. हे घे बाई, आजचा स्पेशल नाश्ता, गरमागरम पोहे. दॅट्स वंडरफुल. तू पोहे शिकला माझ्यासाठी. वेल, मुलगी शोधली पाहिजे आता. बस काय बाई, गरीबाची मस्करी करणार काय आता? हे घे. दिस इज अनबिलीव्हेबल. हे पोहे सिरियसली तू बनवले? ओळख ओळख. बिकॉज डझंट लुक लाईक हे हॉटेलमधून ऑर्डर केलं. तसे खूप प्रेमाने मनापासून बनवले वाटतात. भाई एकदम बरोबर ओळखलंस. वहिनीने बनवलेत पोहे. पण सई इथे आली होती कधी? तू उठवलं का नाही मला? काल रात्रीच आली होती वहिनी तुला भेटायला. रात्री? तू काल गोळी घेतली होतीस ना, त्यामुळे गाढ झोपला होतास. वहिनी बोलली नको उगाच उठूस. मग लगेच वहिनी आतमध्ये गेली, मस्त जेवण बनवलं, नाश्ता बनवला आजचा आणि फ्रीज मध्ये ठेवून गेली. बोलली गरम गरम करून दे भाईला. That's so sweet of you, Sai. लाईफ मध्ये असे पोहे कधी खाल्ले नव्हते. यू आर टू गुड, साई. टू गुड. आय लव्ह यू. बघ म्हणजे भाई, इथे समोर बसलेल्या माणसाशी पण बोलू शकतोस जरा. हा बोल ना. हा नाही म्हणजे आता तुझी तब्येत जरा ठीक वाटते म्हणून विचारतो. कसं झालं ऍक्सिडेंट? चल, इट वॉज माय मिस्टेक. माझी चूक होती. ही ऍक्सिडेंट झाल्यानंतर माझी चूक होती असं म्हणणारा मी पहिलाच माणूस बघितलाय. पण झालं काय होतं? आय वॉज वॉकिंग डाऊन द रोड, तेव्हा मला फोन आला. कॅडी वॉज कॉलिंग मी. सो मग मी फोन रिसीव्ह करायला म्हणून मग माझं माइंड थोडं डायव्हर्ट झालं आणि मग ऍक्सिडेंट झाला. आता हा कॅडी कोण? होल्ड. नेक्स्ट, ऑफिस मधून फोन येतोय. खूप वेळ चालणार. तू मला प्लीज टॅबलेट देतो? हा पटकन. हॅलो. या. हा घ्या. पाणी कोमट आहे ना? हो कोमट आहे. द्या. वा, आता हमखास यश मिळेल. मिळू दे बाई. हे चूर्ण घेतल्यामुळे कोठा साफ होतोच होतो. अगदी 100%. कोठा साफ होईल हो, पण घरात जरा प्रदूषण करू नका. म्हणजे तसं काही वाटलं ना तर बाहेर आपलं मोठं अंगण आहे ना, तिकडे जा वाटलं तर. हे बघा, आपल्या घरात आणि घराबाहेर काय काय आहे हे मला तुम्ही सांगायची गरज नाही. मला सगळं माहितीये. हो माहितीये की. गप्प बसाव. चिडले. यांच्या रागावर काही चूर्ण मिळालं ना तर बरं होईल. यांना मी अगदी दिवस रात्र देईन. काय बाई यांच्या सवयी आहेत. एवढं सारखं खायचं आणि मग चूर्ण मागायचं. खायचं चूर्ण. थोडं कमी खावं ते नाही, खात राहायचं. सई, मी पण आता खाऊन घेते का थोडं. अगं ए सई, थालीपीठ गार झालं ते. आजी मला भूक नाहीये. त्याचा पाय बरा होईपर्यंत आता हे असंच चालायचं. थालीपीठ असू दे, शिरा असू दे, अगदी आवडते पाकातले चिरोटे असू दे, असेच राहणार. आजी अगं, त्याचा अपघात झाल्यापासून भेटले नाहीये मी त्याला. म्हणजे बरोबर ओळखलं ना मी. हो. अगं पण उपाशी राहून काय होणार आहे? काहीतरी उपाय शोधून काढ त्याच्यावर. तेच ना आजी, काय उपाय शोधू? आप्पा घरी असेपर्यंत मला नाही जाता येणार नचिकेतकडे. अगं पण ते भ्रमणध्वनीवर बोलतात ना काहीतरी, तसं का नाही बोलत तुम्ही? हे का नाही सुचत तुला? अगं आजी, तसं झालंय ग बोलणं. हा म्हणजे हा, ही कल्पना चांगली आहे. मी बोलते त्याच्याशी. हा बोल बोल बोल. अगं खाऊन तर जा. बाई मुलगी आहे. दोन्ही नको, चूर्ण खावं लागेल.
यही उम्र है कर ले गलती से मुझको. अरे ए! ए! आय, आय, आय. अरे इथनं कचऱ्याची गाडी गेली काय आता? अरे इतके दिवस फक्त तुझी वाचा गेली होती. ऐ, आता तुला दिसेन असं पण झालं की काय? काय रे त्या कांगारून मला घाबरून त्याच्या देशात बहुतेक धूम ठोकलेली दिसतीये. कुठे आहे कुठे तो? नाही घरी येणार होता आला नाही. बहुतेक त्याची पाचावर धारण बसली असेल म्हणून तो फिरकलेलाच नाही इकडे. हा काय अरे काय चाललंय तुझं हे काय? अरे लंगडी कसली खेळतोयस इथे? काय अरे हा आप्पा केतकर कुणाच्याही असा माग येत नसतो. उलट त्याच्याच मागे लोक येतात. आणि तुझ्यासारख्या आगाऊ मुलाच्या मागे तर अजिबात येणार नाही मी. लक्षात असू दे. चल निघितून निघ. अरे चल निघित ना निघ. चल निघ. अरे कोण आहे हा म्हातारा? आतापर्यंत फक्त डोक्यात जात होता, आता नाकात पण जायला लागलाय. ए नचिकेत, अरे उठ ना, काय झालं तुला? वेल मेडिसिन्समुळे थोडं ड्राउझी फिलिंग येत होता आणि यू आर लुकिंग सो प्रेटी. त्याच्यामुळे आय फेल्ट इंटॉक्सिकेटेड आणि मग मी बेशुद्ध पडलो. आपल्या पायाला एवढं लागलंय तरी हे सगळं सुचतंय ना? समोर असली सही की अजून खूप काय काय सुचतं मला. नचिकेत गप्प बस. बरं मला सांग, बरं वाटतंय आता? या मच बेटर नाव. पोहे खाल्लेस का सकाळी? हो खूप टेस्टी झाले होते, पण तू येऊन भरवला असता तर अजून आवडलं असतं मला. नचिकेत आता लाडात येऊ नकोस हा. सही आय एम रिअली बोर्ड ओव्हर हियर. ये ना गप्पा मारू. अरे कशी येऊ? आप्पा खालीच बसलेत. सो काहीतरी आयडिया कर, डोकं चालव काहीतरी. अरे काल रात्री आले होते मी, तेव्हा झोपला होतास तू. सो म्हणून परत यायचं नाही का? प्लीज सई प्लीज ये ना थोडा वेळ. इथून 2 मिनिट्सच्या डिस्टन्सवर राहते तू, तरी पण येत नाही. कसं शक्य आहे? ओके सो म्हणजे तुला मला भेटायची इच्छा पण नाही? अरे असं नाहीये नचिकेत, मी तुला भेटण्यासाठी. जाऊ दे. लोक मला फोनवर बोलायचं ना खूप कंटाळा येतोय. सो प्लीज डू समथिंग आणि इकडे ये. तू बोलते ना ट्राय केलं तर आपण काय पण अचीव्ह करू शकतो. नाउ इज द टाइम फॉर सम ऍक्शन प्लीज. हो का नचिकेत, तू एवढा हट्टी आहेस ना? म्हणजे हट्टी असण्याचा कॉपीराइट फक्त तुझ्याकडे आणि आप्पांकडे आहे.
इवन आय कॅन बी स्टबर्न ॲट टाइम्स. नचिकेत तू ना मला खूप त्रास देतोस. या बट तरी पण आवडतो ना. हो. ओ गॉड, परत बेशुद्ध पडणार आहे मी. प्लीज कम फास्ट. बरं ठीक आहे, प्रयत्न करते. आय बी वेटिंग. काय हो, काय झालं? तुम्ही तुमचं काम करा हो. चला. हो. पोटासाठी जसं चूर्ण असतं तसं डोक्यासाठी पण हवं नाही. म्हणजे मगापासून बघतेय मी, तुम्ही अस्वस्थ दिसताय, सारख्या फेऱ्या मारताय. का तुम्हाला काही त्रास आहे का? का मी चक्रा मारल्यामुळे लादी झिजणार आहे? नाही बाई, मला काही त्रास नाही, पण तुम्हाला आहे. कसला? नचिकेतशी भांडता आलं नाहीये ना तुम्हाला, म्हणून करमत नाहीये. फार आठवण येते का त्याची तुम्हाला? त्याचे मला कशाला त्या परदेशी कांगारूची आठवण येईल? पण मला प्रश्न एवढा पडलाय की काल येतो म्हणून सांगून सुद्धा आला नाही. पळून गेला वाटतं. अजिबात कुठेही गेला नाहीये. त्याला छोटासा अपघात झालाय म्हणून येऊ शकला नाही तो. तुम्हाला कसं कळलं? आकाशवाणी झाली का? त्या 38 मधल्या बेहरेबाईंनी सांगितलं. घरी आराम करत असेल बिचारा. काही बिचारा वगैरे नाही येतो, उलट चांगली अद्दल घडली त्या आगाऊ कारत्याला. अहो, अपघात झालाय त्याला, थोडी तरी माणुसकी दाखवा. तो माणूस कुठं आहे? कांगारू आहे, कांगारू. थांब. आता तू कुठं निघालीस? आपण मी झाडांना पाणी घालून येते. झाडांना पाणी मी घातलंय. हो का? मग भाजी घेऊन येते. धाकट्या सुनबाई गेलेत भाजी आणायला. हे बघ सई, तू इथेच थांब, मी जरा आलोच. अहो, तुम्ही असं अचानक कुठे निघालात? हे विचारण्याचा अधिकार फक्त माझा आहे, तुमचा नाही. लक्षात असू दे. काय ग, तू कुठे निघाली होतीस? आजी नचिकेतला भेटायला चालले होते. अगं, मग हे नाही येत तोपर्यंत भेटून ये ना. हो, आलेच भेटून. जा लवकर ये. ए कांगारू, ए कांगारू. अरे ए कांगारू, अरे कान किटले काय तुझे? का माझा आवाज ऐकू येत नाहीये तुला? अप्पा, तुम्ही? काय काय सई, तू इथे काय करतेस? मी इथे काय करणार? मी तुम्हाला शोधत आले होते अप्पा. मला बघायला? अगं मी काय कुकुला बाळ आहे का की रांगत कुठेही गेलं ते बघायला? नाही, म्हणजे तसं नाही. हा अप्पा, अहो मला आजी म्हणाली की सकाळपासून तुमचं पोट अस्वस्थ आहे म्हणून मी इथे आले. हा, आता माझ्या अस्वस्थ पोटाचा आणि तुझा इथं येण्याचा काही संबंध आहे का? नाही. म्हणजे अप्पा, हा तुम्हाला जर त्रास झाला अप्पा तर अडचण यायला नको ना, म्हणून मी इथे आले. मला काहीही त्रास होत नाहीये. तू पहिल्यांदा घरी जा. पण अहो, पण आपण घरी जा. मी सांगतो ना. ए कांगारू, अरे उठ. आता काय दात खीळ बसली काय तुझी? का मला बघून घाबरलायस तू? माझे 12 वाजवणार होतास नाही का? तर बघ तुझेच देवाने कसे 12 वाजवले ते.
अरे तुला माहितीये ना, हा आप्पा केतकर म्हणजे बाप आहे बाप. आता बघ तुझी कशी मजा होते ते. अगं, हळूहळू. काय विचित्र माणूस आहे बाई. नचिकेतच्या घराबाहेर काय करत होते? मला नाही माहिती आजी, आप्पाने लगेच मला इथे पाठवून दिलं. त्या नचिकेतशी भांडल्याशिवाय ना यांना चैनच पडत नाही. हो ना, खरंय. सई, हे सई, 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 मला तुझा भ्रमणध्वनी परत एकदा बघू. पुन्हा कशाला हवाय? आत्ताच्या आत्ता त्या भ्रमणध्वनीतून तू त्या कांगारूच्या वडिलांना म्हणजेच त्या मोठ्या कांगारूला पत्र लिही. आता कसलं पत्र आप्पा? त्यांना सांग तुमचा दिवटा अपघातामुळे जायबंदी झालाय, तेव्हा त्याला इथनं तातडीनं घेऊन जा. अहो पण आपल्याला काय करायचंय? त्यांचं ते बघून घेतील ना. हो ना. म्हणजे आप्पा त्यांनी त्याच्या आई वडिलांना कळवलंच असेल ना. नसलेल्या अकलेचे तारे तोडू नका तुम्ही दोघी जणी. हीच संधी आहे त्या कांगारूला इथून हाकलायची. अहो नेमकं काय लिहिणार आहात तुम्ही त्या पत्रात? हेच की त्याच्या आई वडिलांना एकदा सांगितलं की तुमच्या मुलाला गंभीर अशी दुखापत झालेली आहे की ते लगेच इकडे येऊन त्याला घेऊन जातील. अहो पण गंभीर दुखापत कुठे झाली आहे त्याला? कुठं बोलणार तुम्ही? हे पहा, खोट्या परदेशी लोकांशी हे असं खोटंच वागायचं असतं. तुम्ही मला शिकवू नका हो. सई, सई, तू आत्ता माझ्या समोर इथं ते पत्र लिही आणि मला वाचून दाखव आणि नंतरच ते पाठव. हो. No, no, no. No, Dad, it's not serious at all. Yeah. थोडंसं लागलंय पायाला, nothing big, okay? Mom, relax. I'm okay. Oh God, मला सांगायलाच नाही पाहिजे होतं तुम्हाला. Yeah, okay, I get it. Yeah, I have the number. मी address message करतो. No, don't worry. The cabs have the GPS. ते सोडतात बरोबर. Yeah, I'll be waiting. काय ग सई, हे पत्र तू इंग्रजीतून लिहिलंयस? आप्पा त्यांना मराठी कळलं नाही तर म्हणून. अरे असं कसं कळणार नाही त्याला? इथेच वाढलाय ना तो रवी देशपांडे. हो आप्पा, पण मराठी पत्र बघून त्यांनी समजा दुर्लक्ष केलं तर? बरोबर आहे तुझं. परदेशी संस्कृतीच्या आहारी गेलेला माणूस हा नक्कीच मराठी भाषेकडे दुर्लक्ष करू शकतो. पण काही करून त्यानं इथं यायला हवं. तेच ना, म्हणून मी इंग्रजीत लिहिलं. काय लिहिलंय? आप्पा मी असं लिहिलंय की त्यांना पायाला लागलंय. नाही, पायाला लागलंय असं नाही, तर पायाला गंभीर अशी दुखापत झालीये असं लिही. घे, हे घे. अहो पण ते गंभीर दुखापत. तुम्ही मध्ये बोलू नका हो. पायाला गंभीर दुखापत झालीये असं लिही. हो आप्पा. हा, युअर सन हॅज मेड विथ. तू मला त्या आंग्ल भाषेत वाचून दाखवू नकोस ग. तू फक्त लिही. हो आप्पा. हे पत्र वाचून त्याने तडक असेल ते विमान पकडून इथं यायला हवं. पाठवलं. काय तुमचं काम झालंय ना? हो. निघा आता. इथं काय थांबलाय? काय मी काय दशावताराचे खेळ करतोय का? चला निघा. हो हो. हा, निघा. चला चला लवकर. हा चला. राहू दे राहू दे राहू दे. निघा. काय तू काय इथं बसली आहेस? निघ. हा, पुढचं काम कर सगळं. हा चला. वा. आता ते मोठं कांगारू इथं येईल आणि या आगाऊ कार्ट्याला घेऊन जाईल.